ताते म्हण कसं दुपारची वेळ झोपलेत बिचारी काय आता बोर मधनं बाहेर पडत होतो तेव्हा इथे एक छोटासा नंबर सांगा नाही का मग अंगात वार आलेला आहे बोला. आज आम्ही चाललोय आमच्या कुलदैवती दर्शनाला बोरला मांढरगडावर काळूबाईला. सोमा झोप झाली का रात्री? झाली? अरे मी तर झोपलो पण नाही. खोटं बोलतोय खोटं. अरे नाही झोपलो, कॅरन्स घेऊन चाललोय. महिंद्राला येतो यांचं आवरलं का बघून आता. पारिजात कसं झाड मस्त साडा पडू सकाळ सकाळ. चला की बाय बाय. तू बस घरीच. नाही मी तर येणारच, यायलाच पाहिजे. झाड शेत मस्त. सकाळचं वातावरण किती भारी वाटतंय. इथं मस्त सूर्य आलाय आणि आम्ही आज 6 वाजता निघणार होतो आणि निघतोय किती वाजले आता? मग आवरायला नको तुला? 7:15 वाजले ते आणि आम्ही 7:15 वाजता चाललोय. मग आवरणार कोण लवकर लवकर? माझं उरकलं. हे यार चला. इथं मस्त आंब्याचं झाड होतं पण ते पावसामुळे तोडून टाकलं. काय पावसाने विनाकारण त्रास होतो आणि पावसाने जर ते पडलं असतं ना तुमच्या वांदे झाले असते आंब्याच्या झाडाने. सो मच स्टॉप रेकॉर्डिंग मी. आवड केलीत का तू? अरे नाही केली नाही, पारोसा दिसतोय त्यामुळे तेच ना पारोसा दिसतोय यार. हो योगा आज योगा डे. पप्पा योगा केला का? केला की. मग कुठं चालली योगा करायला? 3 वाजता उठला आणि कोणता सण कोणता सण असतो तर आसन करून मल्लासन हा गिनीस मध्ये रेकॉर्ड करायचंय का? अच्छा आउटफिट मस्त ओल्डमनी केलेली मी. सौरव जोशी. सौरव. आज आम्ही चाललो आमच्या कुलदैवीच्या दर्शनाला काळूबाईला मांढरगडावर. बरेच दिवसांपासून चाललो होतं, अधिक मास महिना चालू आहे. मम्मी त्यांनी चाललो होतं, आज फायनल निघालोय. चला ग्रामदैव श्री वागेश्वर महाराज. बोला बोला बोला. अरे मराठी लोक आहे माझा, हिंदी केला ना मी, तुम्ही हिंदी बोलता ना. राव फुलच आपल्याला पण प्रॅक्टिस झाली रे. बॉय काय म्हणलं का योगा डे असल्यामुळे गाव इथं मस्तपैकी मल्लखांब स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि जो उत्कृष्ट असं मल्लखांब करेल त्यांना लिटिल बॉय शिवम कडून एक पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिक काय ते 5,000 आणि एक पार्ले बिस्किटचा पुडा आमच्या दादांकडून. पुणे सिटी मध्ये शनिवार वाड्याच्या जवळ आहे. आता 8 वाजलेत ना, मग अजून 2 तास जाईल आम्हाला तिकडे जायला. शनिवारवाडा मंडई दिसते. मंडई दिसते कमान नाही घेतली का आता तुम्ही? याची बघ पार्टी वाडा घ्या. पहिली शाळा पुण्यातली कांबळीची पहिली शाळा वाडा. ट्रॅफिक लागलेलं आहे. मूळ शाखा त्यानंतर हे दत्त मंदिर. जय गुरु
दत्त हे सद्गुरू. आता पुढचं दाखवा. स्वामींनी इथं स्वामींचा निवास मठ. केला असं स्वामी इथून आतमध्ये स्वामींचा मठ आहे. स्वामी मठ स्वामींचा फोटो दिसतो ना. बसली तुझ्याकडे. हा, उभी मूर्ती. ग्रामदैवत श्री मसोबा महाराज. सुंदर अशी महाराजांची मूर्ती पाहू शकता तुम्ही. काय सुंदर आहे ना. सद्गुरू संतवर्य श्री शंकर बाबा महाराज काय यांचा आहे? मठ पुणे कवडी. 1947 साली महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतली. महाराज खर तर 13 वर्ष मागे मायनस करायला लागते तरी पप्पा 13 वर्ष किती करायला लागतात मायनस 47 मधनं. मठ आलेला आहे. 13 वर्ष माग 47 पासन. हा 34 सिनकाडा कात्रज घाटात आहे आम्ही आता. मग कसं वाटतंय तुला खूप दिवसानंतर बाहेर पडलाय तू? काय नाही तुला घेणार मी. तुझं सोशल एन्झायटी मला घालवायची बाळा. तू बोल काहीतरी बोल कॅमेराला. व्ह्युअर्सला काहीतरी सांगणार तुझं. थोडा पाऊस झाल्यामुळे चांगलं हिरवंगार झालेलं आहे. असा हिरवगार वातावरण होत चाललंय आजकाल. सध्या डॅम आहे. पण कसं आहे पाऊस अजून काय पडला नाही. पाऊस पडेल अजून मज्जा येईल कार वाटेल. आता बोगदा आलाय जवळ. कात्रजचा बोगदा छोटा आहे पण बोगदा मोठा नाही. तो पलीकडचा मोठा आहे ना. तो नवीन तो नवीन वाला. तिथनं का नाही जात आपण का? नाही जायचं. असं नका करू रे. तो काहीतरी किती करा 1.25 किलोमीटरचा आहे ना. सुझुकीने नवीन गाडी असलेली ब्रेझा रोवर म्हणून. हिची किंमत काहीतरी 5 का 6 कोटी पर्यंत आहे ना. 5 का 6 कोटी पर्यंत आहे. रे या घराने पाणी शिरत असलं नेकलेस मम्मी नाही शिरत पाणी त्यारानी. नको काळजी करू एवढी. आता कोणत्या गावात आहे पप्पा आपण? नरे आंबेगाव. नरे म्हणजे आपण थोडस ठिकाण मांढर देवी टाकरे बाबा. आमची जॉब झालेली आहे. नाव वी आर फ्रेश आणि आम्ही आता खायचं ठिकाण शोधतोय. हाय ऑल आय एम हाय ऑल. बोलती करतेच. अरे ब्लॉगर नेकलेस पॉइंट आहे. त्याच्या बाजूला दादा कोणकेंचं गाव आहे. काय गावाचं नाव आपण हिंगोली. समोर नाव घे ना. पाडकर तर सध्या पाणी सोडलेलं नाही. नाव घे, नाव घे, नाव घे, नाव घे. पाणीला आला पूर. नाश्ता करायला थांबलोय मी आता सध्या. खाल्ल्या थांबलो तर कसे चेहरे खुलले बघा सगळ्यांचे. कशी आम्ही आता? गरम वडापाव मिसळ. तू तर दिसतच नाहीये. काळा दिसतोय. काळा दिसतोय का? मी काळाच आहे ना. जास्वंदाचं आपल्याकडे आहे एवढं. तिथं नाही तू फोटो काढत. गाईस बघा नेचर. घरामागचं अंगण. बसले टाइमपास काय पटपट पटपट चला पटपट. डॉलर लाईट. पटपट पटपट. ते पण त्यांचं उमर खाव. कंपाऊंड आहे ना. अरे सोय चाव. भिंती पण नाश्ता झालाय. आता आम्ही चाललोय थेट डायरेक्ट आता डोंगरावर भेटू काळोबाईच्या दर्शनाला. अंबाडी गाव. काय अंबाडी गाव? इथून चालवायचा रोड चालू झालेला. घाट चालू झालेला.
थोडा रस्ता खराब आहे नाही बाकी चांगला रस्ता आहे. लडाखला आलेलो आहे. लडाखला झाड आहे बाबा. बघतंय बघ कसं काय माकडं म्हणतो माकडं म्हणतो मी वाद्यात माझ्याकडे माकडा डोंगराची हवा गार गार वार लागताच दुःख हरत सार. 20 रुपये हो खूप हवा चालू आहे. मस्त हवा लगेच गंध पण. असं का केलंय की? तीन सावंतांची स्वारी. अच्छा कुठे गोड कुठे मला काय ओटी घ्या ओटी घ्या. नाही काय ओटी घ्या करतात एवढं सगळं देतात ना मला वाटतं उचलूनच टाकतात त्यांचं दुकान. चला नाही नाही राहून द्या, राहून द्या. हे दुकान आहे सगळी. घ्या ना आता ओटीच कुठेतरी चप्पल घ्या बाबाशी चला ओटी घ्या कुठे काय करताय. तुला ओटी पाहिजे अरे काय घरी जाता का आपल्या ओटी घ्यायला काय नको त्यांचा काय विषय असतो हे साडे आठवर हे काय करतात परत 30 विकतात लूप चालू आहे कंटिन्यू. पैसे द्या साडी घ्या वर द्या वरतून परत खाली आणा दुकानात. साडी नाईस गुड बिझनेस आहे. असं का हनुमानाच्या पाय पडायला चल लवकर. Come on. जय श्री घेतलं अजेंडा नवस करतात नवसासाठी एवढी श्रद्धा त्यांची देवीला. हो पास कितीला मिळेल. हा नाव सांगा ना. महेश मोठे वाय सो एक तास नाही 1.5 तास होत आलाय दर्शन आलो आता. कुठे आता आपण एंट्रीला हा एंट्री दरवाजाला आहे. कुठे आपण आतमध्ये आता कॅमेरा अलाउड नाही म्हणून आता बाहेरूनच आपण दर्शन घेतो इथं बाहेर घेतो प्रश्न.
मधी बिधी काय करतो तुम्ही? आईच्या अंगात वारा आलेला आहे. बोला योगाडे ना हा योगाडे आईचा राखणदार मांगीर बुवा यांचं दर्शन घेतलं. काळूबाईचं, मांगीर बुवांचं, धावजी पाटलांचं, मसुबारायांचं सगळ्यांचं दर्शन झालं. आज अमावस्या असल्यामुळं आणि अधिक मासचा महिना असल्यामुळं शेवटचा दिवस अधिक मास महिन्यातला आज गर्दी भरपूर होती. आता चालू कुठल्या ठिकाणी आलो आपण? तुमचा स्टॉल आहे का? वाईच्या घाटावर, वाईच्या घाटामध्ये माडळगडावर काळूबाई विराजमान झालेली आहे. काय झालं? काय घेतलं? प्रसाद रेवडी. टरक प्रबंध म्हणजे रानमेवा. आपण विसापूरच्याला पण पाहिलं जावं तर शेती होती. हा डोंगर पण करवंदीच्या जाळ्याने संपूर्ण भरलेला आहे आणि या करवंदीच्या जाळीत आई काळूबाई बसलेली. समोर बघ भैया. तेव्हा कसं आहे इकडे बिस्किट भाकरी ये इकडे इकडे बारके आहे इकडे माकडे बारक वाढणार पाहते बोल कसं दुपारची वेळ झोपलेत बिचारी काय चालले काय अंकल तुम्ही? आळस तरी सगळे आळस डिक्की उचलायच होता मला. हो एक जण राहिला इथंच. सोडून अरे ते ना काय मागते ते काय बिचारला खायचं एवढं मोमो मागते मोमो. मोमो द्यायचा मोमो मागते. सिंहासनाचा सिंहासन पडला हे गाव आहे. राजमहाली कधी जीवन दर्शन करून आलेलो आहे. आता परत खाली चाललेलो आहे आम्ही. घरी चाललोय आता. कोणत्या चांगलं येऊ बघा. कसली सचा चेक तरी एकटा पडलाय राजा. आता थांबवायचं हॉस्पिटल आता बोर मधनं बाहेर पडत होतो तेव्हा इथे एक छोटासा इन्सिडेंट झाला. एक ऍक्सिडेंट झाला. एक टेम्पोवाला येऊन मारू नका मारू नका मारू नका. इर्टिगाला काय घासला तर नाहीये, थोडा घासला वाटतं. काय नाही थोडा नाही काहीच नाही झालं. तो टर्न मारायला आणि तो तिकडून पास करला. आत्ता पोचलो आम्ही पुण्यामध्ये आणि आत्ता आहे आम्ही आत्ता मी आत्ता कुठे आपण संभाजी बागेची इथे आत्ता. जेवण वगैरे काही केलं नाही आम्ही. डायरेक्ट आता नाश्त्यासाठीच थांबलो. मग म्हटलं चला आता कुठं जायचं तर आलोय बँगलोर कॅन्टीनला पुण्यात. बँगलोर कॅफेला थांबले आता. मी कट करतो ना, काढू दे. बँगलोर कॅफे. घे पोळी ताटी इडली. डन. आता जेवलेट डोसा इडली. घराची नर्सरी सजवायला जायचं आहे आम्हाला. झाड लावायला. मम्मी झाड लावायचे.
झाडं घ्यायच्यात मग लावायची. येत नाही इथं पण एंट्री इथं का एंट्री. चला चला. बंद झालं. मी जातो 20 रुपये देऊन एकटा. आता आलोय मध्ये आम्ही उद्यान छत्रपती संभाजीराजे उद्यान. उद्यान ना आम्ही यायचो आधी मावशीकडे असतो. जाडी. आता लय दिवसांनी चक्कर मारली. आपल्या दिवसात चक्कर हे नवीन केले आता बरं का सगळं त्यांनी सगळं परत रेनोव्हेट केलं होतं. इथं बघा. मिनी पिलो दाखव मला. हा तुला जिराफ पाहिजे होता ना. ए जिराफ. मंदपणा चालू आहे. ए मंद मंद. 2 मंद बदक. पण एक ते जरा हिच्यापेक्षा जे उंच आहे ना ते जरा चांगलं वाटतंय चांगली मला. पाहिजे. नाव ठेवण्याच्या पलीकडे तेच काय तिला मारलं कुणी मारलं तिला कुणी हात लावला. काल्पनिक किल्ला. हे बघा सर्व हा आहे काल्पनिक किल्ला. तिकडं डॅम. कचरा साफ करायचं नाही. तिथे खूप मजा यायची लहानपणी आली की रेल्वे पडायची. इथं मछली माशांचं मत्स्यालय बसलेले आहेत. काय नाही रविवारी मग सुट्टी. इथे मेट्रो स्टेशन काय त्याला आणि इकडे खाली गेटनी किल्ले बनवलेले असतात उरसाला. दिवाळी तिकडे इथे नाही बंद झाली. इकडे केलं गाड्या अहो खालचं बंद झालं सगळं. इकडे होतं इथं होतं तिकडं नाही केलं. हा हेच खालच्या बाजूला. आता कॉलेज इथून एंट्री आहे. ती गेट पण आता चालू झाली. आणि तुम्ही चौघ फोटो काढतील. तेच गार्डन आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा यायचो. आज खूप वर्षांनंतर आलो. पाहुणे भारी वाटतंय. मला लय भारी वाटतं. आता हे आलोच नव्हतं. आता मोकळं होतं ना हे नदी पात्र. त्यानंतर हे मेट्रोचं बांधकाम झालं इथं. वरती इथं स्टेशन आहे मेट्रोचं. गार्डन इथं. मामाची मुलं मावशीची मुलं आम्ही सगळे खेळायचो. भारी वाटतंय आज आलो इथं. ना आता खेळू शकत नाही याचं दुःख होते मनाला. जरी बसलो तरी कोण नक्की शक्य ऐकली. रे बॅग धर. महाराज योगेश ग्रेप्स चला आता बाय बाय करतो. गार्डनला जातो आमच्या घरी. पुणे आम्ही जातो चरुलीला. त्याच्या रणगाडा दाखवतो आम्ही एक. कुठे दिसलं का इथून. या भारत माको कोणतरी बसला. तेच म्हणते कुत्र्यांची गँग. लढाई काय सर आपण पाळलं बरं काही सगळे. का तुला का नको येऊ. तू बघा कुठं अरे ती काय समोर अरे डॉंबरी आहे. ते होय जाऊन दे. आला आता चांगला रणगाडा. आधी ते वेगळंच काहीतरी. आम्ही हा रणगाडा खूप वेळा चालवलेला आहे. पण काय सांगू आता इथंच लावून टाकला. अहो काय करायचं नाही का आम्ही यायचो नाही लहानपणी. आम्ही राईड मार्ग बाहेर JM रोडला
100 रुपये राईड मारायची दोन गाड्याची. ताफ बघा नाही तर ताफ आणि 500 रुपये एक्स्ट्रा दिले ना गोळा पण फेकायचा देशात ना. मी एकदा काय झालं? ताफ बघा म्हणून नुसती गर्दी बघा करती ते आहे ना जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्यासाठी खूप मोठा होता. त्याच्यावर बसायचो काय लपाड. अरे ते बारीक झाले आम्ही त्याचा जास्त घेऊन मैसूर्या. आता काय इकडे गेला असतो पण लयच गोळा काय म्हणून नको आता इकडे चाललो आम्ही. साडेनऊ वाजता आलेत. आम्ही आता घरी पोचलो. आवरून बसलो आता. जमलो होतो. पिक्चर बघतो जरा वेळ. जेवण करतो आणि झोपतो. फिरून आलो आणि आपलं घर भरलं. सोमा काय चांगलं चांग भरलं.